राणी आता रोहितची काळजी घेण्यासाठी सध्या तरी रोहितजवळ थांबली आणि रोहितला बरं वाटलं आणि आता तिला इथून परत जाऊ द्यायची नाही असं त्यानं ठरवलं. आता तो तिचं उष्ट दूध पित होता, तिला बरं वाटावं म्हणून, आणि राणीसुद्धा लाजत लाजत त्याला दूध पाजत होती. पण आता त्याच्या मनात काय आहे तिला माहीत नव्हतं आणि तिच्याही मनात नाही म्हटलं तरी नाजूक, हळव्या, कोवळ्या प्रेमाच्या, प्रणयाच्या भावना उमलत होत्या. हे सगळं खूप हवंहवंसं वाटायचं. आणि इतक्यात जानकी आतमध्ये आली. त्याचं दूध पिऊन झालं आणि राणीनं रुमालाने त्याचं तोंड पुसलं आणि निघून गेली ग्लास घेऊन. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान जानकीनं बघितलं आणि म्हणाली, रोहित, राणी परत आली म्हणून छान वाटते ना? नाहीतर तू तिच्यासाठी किती तळमळत होतास. आणि रोहित म्हणाला, हो, पण त्यासाठी माझा हात मोडावा लागला, पाय मोडावा लागला, आणि तेव्हा ती परत आली. आधीच आली असती तर काय झालं असतं? आणि जानकी म्हणाली, तुला किती समजावून सांगू रे, झालं गेलं विसरून जा ना. आणि तुमच्या नात्याबद्दल तू काय विचार करतोस हे जरा मला सांगशील का? आणि रोहित पुन्हा गप्प झाला. जानकी म्हणाली, रोहित, असं गप्प बसून चालणार नाही. राणी आता दरवाजाच्या मागे उभा राहून सगळं ऐकत होती. आणि रोहित म्हणाला, आई, मला बरं तरी होऊ दे. हा सगळा विचार करण्याच्या मनस्थितीत मी आहे का, तूच सांग. आणि राणी तिच्या मर्जीनं इथे आली आहे पुन्हा एकदा, आणि तिच्या माझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीत, तर तुम्ही का मागे लागता? आणि मला हेच कळत नाही की तुम्ही घरचे आमच्या दोघांच्या मध्ये इंटरफेअर का करता? आणि खरं सांगायचं तर याआधीसुद्धा राणी माझ्याकडून अपेक्षा करत नव्हती, पण तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या उकसवण्यामुळे आणि तुमच्या अपेक्षांमुळे ती माझ्याकडून अपेक्षा करायला लागली, ज्या मला नको होत्या. आधी आम्हाला एकमेकांशी ओळख करू दे, एकमेकांसोबत राहू दे, एकमेकांचे फ्रेंड होऊ दे, आणि मग बघू. आता सध्या त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती तिच्यावर न करता ती इथे राहते, हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, असं तो म्हणाला. आणि जानकी म्हणाली, बरं ठीक आहे, पण आई वडील म्हणून काळजी वाटते रे, म्हणून बोलतो, बाकी काही नाही. आणि राणीनं सुद्धा ते ऐकलं आणि जास्त नाराज नाही झाली आता, कारण हा रोहित कुमार जादू झाल्यासारखं एका रात्रीत लगेच तिला बायकोचे हक्क देऊन तयार होईल आणि जवळ घेणार नाही, हे तिला माहीत होतं. पण चला, फ्रेंडशिप तर करतोय, तेही एका मुलीशी, आणि ती लकी गर्ल आहे मी, असं वाटलं तिला. असं म्हणून राणी खुश झाली आपली, आणि सध्या त्याला याच्यातून बाहेर काढायचा, आपणही खुश राहायचं, त्यालाही खुश करायचा. या नात्याचं ओझं नको लादायला त्यांच्यावर. आणि जर नाहीच काही निर्णय झाला तर जायचं कोणा आईच्या घरी, असं तिनं ठरवलं. मग आता संध्याकाळचं जेवणसुद्धा राणीनं रोहितला भरवत होती, आणि तो म्हणाला, तू खाशील का नाही? बाहेर सगळे खात असतील ना? राणी म्हणाली, तुमचं झालं की खाईन. रोहित म्हणाला, मला एकट्याला खायला बोर होतंय, आपण दोघे इथंच खायचं. राणी म्हणाली, नको सर, मी खायला लागले तर तुमचं जेवण व्यवस्थित होणार नाही. आता रोहित ऐकत नव्हता, आणि सध्या तरी लहान मुलासारखा तो हट्ट करायचा आणि ती त्याचे हट्ट पुरवायची, असंच सुरू होतं. घरच्यांना मात्र एकच वाटायचं की रोहित बरा झाल्यानंतर राणीनं इथेच राहावं. या हल्ल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून जावं आणि त्यांनी नवरा बायको म्हणून राहायला सुरुवात करावी. म्हणून आडून आडून रोहितला समजावण्याचा ते प्रयत्न करायचे, कारण आता जे काही होतं ते सगळं रोहितच्या हातात होतं. पण आता रोहितला आवडेना त्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये कोणी बोललेलं. आणि मग राणी आणि रोहितला त्यांच्या विचारांवर सोडून दिलं. आणि मग राणी दुसरी प्लेट घ्यायला आली, आणि राहुल म्हणाला, काय गं, काय झालं? राणी म्हणाली, त्यांच्यासोबत जेवायचं आहे, असा हट्ट आहे त्यांचा. आणि सपना म्हणाली, थांब, मग मी देते, असं म्हणून तिनं तिला तिची प्लेट वाढून दिली. आणि म्हणाली, राणी, भाऊजींना आता 1 मिनिटही एकटं सोडू नको, म्हणजे तुझी त्यांना इतकी सवय होईल ना की ते तुला परत जाऊ देणारच नाहीत. आणि राणी म्हणाली, बघू. आणि मग ती रूममध्ये गेली, दोघांनी एकत्र जेवण करायला सुरुवात केली, आणि राणी चमच्यानं त्याला भरवायला लागली. तेव्हा रोहित म्हणाला, चमच्यानं नको, हातानेच चार.
मग राणी आता त्याच हाताने त्यालाही भरवायची, स्वतःही खायची. अधेमध्ये त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या बोटांना व्हायचा. राणीच्या भावना चाळवायच्या, पण राणी दुर्लक्ष करायची. आणि रोहित मुद्दाम ती जितकं दुर्लक्ष करेल तितकं तिच्या बोटांना त्याच्या ओठांनी स्पर्श करायला बघायचा. राणी कधी हसायची, कधी लाजून नजर वळवायची आणि रोहित फक्त तिचा अंदाज घेत घेत तिचं निरीक्षण करायचा. हे सगळं तिला आवडतं न आवडतं याचा अंदाज तो घेत होता. मग जेवण झालं, तिनं त्याला औषधं दिली, पण औषध खाताना तो नखरे करत होता आणि म्हणाला, राणी मला नको औषध. राणी म्हणाली, सर बाकी कोणत्याही गोष्टीत मी तुमचा हट्ट मान्य करेल, पण औषधाच्या बाबतीत नाही. तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे की नाही, की असंच बेडवर आणि या खुर्चीतून झोपून राहायचं आहे? आणि रोहित म्हणाला, हो मला असंच इथेच याच अवस्थेत राहायचं आहे. राणी म्हणाली, सर तुम्ही माणूस आहात की कोण? तुमचं सगळं अजबच कसं असतं हो? आणि तुम्हाला याच अवस्थेत का राहायचं आहे हे जरा सांगाल का? आणि रोहित म्हणाला, मी जर बरं झालो तर तू जाशील ना पुन्हा मला सोडून? तसं राणीनं चमकून त्याच्याकडे बघितलं आणि मी यांना सोडून जाईन याचा खरंच यांनी धसका घेतलाय की काय असं तिला वाटलं. ती आता काहीच बोले ना. आणि रोहित म्हणाला, बोल ना राणी, मी बरा झाल्यावर तू परत इथून जाणार असंच तुझ्या मनात आहे ना? आणि राणी त्याच्याकडे न बघता म्हणाली, थोडी सिरियस होऊन, सर मी इथे का राहावं याचं एक रिझन द्या म्हणाला मला. आता मी इथे आले तुमच्या काळजीपोटी हेच कारण आहे माझ्याकडे, पण त्यानंतर मी अख्खं आयुष्य इथं घालवावं याचं कारण सांगाल का मला? आणि रोहित आता पुन्हा गप्प बसला. त्याला बोलता येईना, सांगता येईना की त्याला आवडू लागली आहे ती, पण व्यक्त होता येईना. आता जसा तो लुळा पांगळा होऊन पडला होता तशाच त्याच्या भावना सुद्धा लुळ्या पांगळ्या पडल्या होत्या. स्पीचलेस, शब्दहीन असा झाला होता तो. आणि मग तो असाच विचार करत राहिला तोपर्यंत राणीनं त्याचं नाक दाबलं, त्याला औषध दिलं. आणि रोहित म्हणाला, अगो मारशील की काय नाक दाबून? आणि राणी चिडून म्हणाली, सारखं सारखं मरणाच्या गोष्टी का करत आहात हो? औषधामुळे जगणार आहात आणि मी तुम्हाला जगवण्यासाठी इथे आले, मारण्यासाठी नाही. आणि रोहित ती चिडली म्हणून थोडा गप्प बसला आणि मग म्हणाला, मग आता तरी कशाला आलीस? राणी म्हणाली, आपलं कागदावर का असे ना पण नातं आहे ना म्हणून आले, आणि पुन्हा पुन्हा मला ते विचारू नका, मला तो विषय नाही आवडत असं म्हणून ते निघाली. इतक्यात त्यानं तिला थांबवलं आणि म्हणाला, राणी मी सांगतो त्या नंबरवर फोन कर. राणी म्हणाली, कशाला? रोहित म्हणाला, कर तरी, एक काम आहे. मग राणीनं सांगतोय तो तर त्या नंबरवर फोन लावला तर त्याच्या कार्यकर्त्याचा फोन होता तो. आणि रोहितनं त्याला रागात विचारलं, माझ्यावर हल्ला करणारा संग्रामच आहे ना, हे कन्फर्म झालं का? आणि ती पोरं म्हणाली, हो दादा तोच आहे. आणि रोहित चिडून म्हणाला, मग आता हॉस्पिटलमधली खाट रिकामी झाली आहे, त्याला लोळवा. तसं राणीनं डोक्यावर हात मारून घेतला, फोन स्वतःकडे घेतला आणि म्हणाली, असं कोणी काहीही करणार नाही, समजलं? अजिबात कोणावरही हल्ला करू नका. आणि फोन ठेवला आणि रोहितला ओरडली आणि म्हणाली, तुम्ही का गप्प बसत नाही हो? इतका कसला राग आहे तुमच्या मनात? आणि रोहित म्हणाला, त्याने माझी ही अवस्था केली तरीही मी गप्प बसावं असं म्हणतेस का? राणी म्हणाली, तुमचा त्याला इतका राग का येतो? म्हणजे तुम्हीही कुठेतरी चुकला असाल ना. आणि रोहितला आता राणीचाही राग आला आणि तो म्हणाला, तूही मूर्ख आहेस, मला नाही बोलायचं तुझ्याशी असं म्हणून फुगला. आणि राणी म्हणाली, झोपा आता, जितकं शांत राहाल, आराम कराल, तितका तुम्हाला पटकन गुण येईल आणि बरे व्हाल. आणि एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का हो? म्हणूनच म्हणते गप्प बसा, नाहीतर मी निघून जाईन हा सर. आणि आता तू लगेच म्हणाला, बरं ठीक आहे, पण मी नीट झाल्यावर त्याला बघणार म्हणजे बघणार. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बरं व्हायचं आहेच ना, मी जाऊ नये म्हणून असंच राहू नका, निदान त्या संग्राम राजशिर्केला धडा शिकवण्यासाठी तरी नीट व्हा आणि आराम करा. तुम्ही जेव्हा बरे व्हाल ना पूर्ण, तेव्हा तुमचं काय ते बघा, कारण तुम्हाला नीट करणं माझी जबाबदारी. आणि मग तो तिला म्हणाला, राणी मला या हॉस्पिटलमधल्या खुर्चीत नको, मला बेडवर झोपायचं आहे.
असा पुन्हा एकदा दुसरा हट्ट केला. राणी म्हणाली, नको, तुमचे दोन्ही हात गळ्यात आहेत, बेडवर झोपता येत नाही, ही खुर्ची आरामदायी आहे. रोहित तरीही हट्ट करत म्हणाला, नको ना, असं हवेत लटकल्यासारखं वाटतं, बेडवर झोपायचं म्हणजे झोपायचं. राणी म्हणाली, आणि रात्री कूस वगैरे बदलायला जाल आणि हातावर ताण येईल. सध्या दोन्ही हातावर ताण येऊन जमणार नाही सर, तुम्हाला असंच पाठीवर झोपावं लागणार. आणि बेडवरून तोल गेला, पुन्हा हाताला दुखापत झाली तर? रोहित म्हणाला, तर तू सांभाळ ना मला, माझा तोल जाणार नाही अशी तजवीज कर. राणी हताश झाली या हट्टी माणसापुढे. एक संपला की दुसरा हट्ट, आणि कमरेवर दोन्ही हात ठेवून म्हणाली, तो मी ऐकणारच नाही ना? रोहित हसून म्हणाला, नाही, दुसरं माझं कोणीच ऐकत नाही, तू तरी ऐक. मग तिनं आता त्याच्या पलीकडच्या बाजूला सगळ्या उशा ठेवल्या आणि तो पलीकडून पडणार नाही अशी काळजी घेतली, आणि त्याला थोडा अलीकडे सरकवला. आणि राणी कुठे झोपणार असा प्रश्न पडला, आणि ती म्हणाली, मी खाली झोपेन. रोहित म्हणाला, नाही, नको, आहे ना जागा, तूही झोप ना इथेच बेडवर, हवं तर तुझ्या पलीकडून सुद्धा उशा ठेव, मध्ये ठेवू नकोस, म्हणजे तू पडणार नाहीस. आणि ती म्हणाली, नाही सर, मी पडणार नाही, पण मी तुमच्या शेजारी नाही झोपणार. रोहित चकित होऊन म्हणाला, का? आधी तर झोपायची, मग आता काय प्रॉब्लेम आहे? आधी मी बरा होतो तरी पण भीती वाटत नव्हती, मग आता तर माझे हात पूर्ण बांधलेले आहेत, मग मी नाही हात लावणार तुला. राणी म्हणाली, आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे, आणि पुन्हा पुन्हा मी हे नको बोलायला, असं म्हणून तिनं खाली चटई अंथरली आणि झोपली. आणि रोहित मात्र बेडवरूनच तिला बघूनच झोपला. आणि आता तो तिच्या पाठीकडे बघायला लागला होता. आधी राणी त्याच्या पाठीकडे बघायची, आता तो राणीच्या पाठीकडे बघत होता, आणि राणी मात्र डोळे झाकून झोपली. तो तिच्या मागे किती लागलाय, तिला घरी आणण्यासाठी किती धडपडत होता, हे सगळं मान्य, पण या माणसाकडून त्यांच्या नात्याला न्याय मिळणार आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं. आणि रोहितही आता झोपला, औषधाची गुंगी येऊन. पुन्हा रात्रभर उठलाच नाही, पण राणी मात्र रात्रीतून 1-2 वेळा उठली, लाईट लावायची, तो व्यवस्थित झोपलाय का ते चेक करायची, आणि पुन्हा सकाळ झाली. पुन्हा राणीनं डोळे झाकूनच त्याचं सगळं केलं, वॉशरूममधलं. रोहितला मात्र फार लाज वाटायची, आणि आता राणी खूप क्लोज येते माझ्या असं त्याला वाटायचं, कारण कालच्यापेक्षा आजचा स्पर्श आणि जवळीकता खूप जास्त होती, आणि दोघांमध्ये आजपर्यंत नव्हतं असं काहीतरी खाजगी, खूप खूप खाजगी असं नवरा बायकोतलं काहीतरी निर्माण होत होतं, जे फक्त नवरा बायकोलाच माहीत असतं. पण फक्त शरीराची जवळीकता येऊन उपयोग नाही ना, मनानंही जवळ यायला हवं असं राणीला वाटायचं. आणि त्याच्या स्पंजिंगची वेळ झाली. राणीनं त्याचा हाफ शर्ट हातातून अलगद काढला, आणि त्याची भारदस्त उघडी छाती तिच्या नजरेसमोर आली, आणि राणीच्या काळजात धस्स झालं. तिचे डोळे आपोआप लाजून ओतप्रोत भरले, श्वास वाढायला लागले, आणि रोहितसुद्धा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि तिच्या एक्सप्रेशन न्याहाळत होता. आणि राणीनं थंड पाण्यात स्पंज बुडवला, तो पिळला, आणि हळूच मान खाली घालून त्याच्या छातीवर तो स्पंज टेकवला. तसं रोहितला थंड लागलं, आणि तो लट्ट दिशी हलला, आणि त्याच्या अंगावर शहारा आला. राणीच्या शरीरात मात्र त्याच्या छातीला असा स्पर्श करून खूप काही काही होत होतं. आणि ती हळूहळू एका वेगळ्याच जगात हरवायला लागली. अचानकच तिचे कान गरम व्हायला लागले, आणि श्वास वाढायला लागले, आणि ती वारंवार ओठांवर ओठ दाबायची, आणि तिच्या भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायची. आणि एकतर सगळं सोडून इथून पळून जावं असं वाटायचं, किंवा दुसरा पर्याय म्हणजे त्याच्याच मिठीत सामावून जावं आणि स्वतःला लपवावं असं वाटायचं. आज पहिल्यांदा ती त्याच्या भारदस्त छातीवर हात फिरवत होती. लग्नाला इतके महिने झाले, आणि त्याच्या छातीवर बिनधास्त निर्धास्तपणे डोकं टेकवून झोपावंसं वाटायचं तिला, पण असा योग अजून तरी आलाच नाही. आणि राणी आता एका वेगळ्या जगात हरवून गेली, त्याला स्पंजिंग करता करता. आणि त्याचेही डोळे जड झाले होते तिच्या स्पर्शाची खुमारी चढल्यामुळे. त्याला आता तिथून पळून जाता येत नव्हतं. मला हात लावू नको, माझ्या उघड्या शरीराकडे बघू नको असं म्हणता येत नव्हतं, कारण परिस्थितीच अशी होती की सगळं आपोआप घडत होतं. आणि
जेव्हा इतकी जवळीकता निर्माण होते तेव्हा नक्कीच काही ना काहीतरी होतंच, कारण दोघेही तरुण होते. पण आतापर्यंत रोहितनं दोघांमध्ये तो प्रेमाचा बॉन्ड निर्माण होईल अशी सिच्युएशन क्रिएट होऊ दिलीच नव्हती. पण आता जे सिच्युएशन क्रिएट झाली होती त्याला तो अडवू शकत नव्हता. आणि तोही तिच्याकडे बघायचा, ओठांवरून जीभ फिरवायचा, अधूनमधून घसा साफ करायचा आणि तिला खुणवून फक्त सांगायचा की या बाजूला, त्या बाजूला, इथे पूस, तिथे पूस. राणी फक्त मान हलवून, नजर झुकवून, लाजत लाजत मानेनच हो म्हणायची आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याच्याही शरीरात नाही म्हटलं तरी आग लागत होती. आणि तोही शांत झाला होता. आणि त्या रूममधलं वातावरण एकंदरीतच जड जड झालं होतं. दोघांच्याही गप्प बसण्यानं खूप सिरियस वातावरण झालं होतं. दोघांनाही बोलणं मुश्किल होतं. आता राणीनं त्याच्या गळ्यातून हात काढला, तसाच सरळ तिच्या खांद्यावर ठेवला आणि एका बगलेनं स्पंजिंग करायला लागली. तसंच दुसऱ्या हातालाही केलं. मग राणी हळूच पाठीमागच्या बाजूला गेली आणि आता मात्र तिनं नजर उचलली आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र विस्तीर्ण पाठीकडे डोळे भरून बघायला लागली. अगदी मदनाचा पुतळा होता रोहित. रोज जिम करून, कसरत करून त्याची ती पिळदार शरीरयष्टी तयार झाली होती आणि त्याच्या नुसत्या दर्शनानेच राणी वितळायला सुरुवात झाली होती. आणि तिनं तिचा स्पंज दुसऱ्या हातात घेतला आणि तिचा उजवा हात त्याच्या पाठीवर टेकवला. तसं रोहितनं तिरकं पाठीमागं बघितलं आणि राणी आता डोळे मिटवून हळूहळू तिचे ओठ त्याच्या पाठीकडे तिच्याही नकळत घेऊन गेली. आणि रोहित कानोसा घेत होता की ती नक्की काय करते. ती इतकी शांत झाली याचा अर्थ काहीतरी करते. तिचे श्वास त्याच्या पाठीवर आदळत होते हे त्याला जाणवत होतं. आणि इतक्यात राणीचा फोन वाजला. तशी राणी घाबरली आणि हे आपण काय करतोय असं वाटून ती लाजली, मागं सरकली. हळूच केस कानामागं सरकवले आणि फोन बघितला तर मनोजचा होता. रोहितनंही बघितलं मनोजचा फोन आहे आणि तो म्हणाला, फोन स्पीकरवर टाक. आणि मग ती फोन घेऊन स्पीकरवर टाकून म्हणाली, काय झालं, का फोन केलास? आणि तिकडून मनोज म्हणाला, राणी अगं 3 दिवस झालं तू कॉलेजला आली नाहीस. तुझा अभ्यास बुडतोय, तुला कळतंय का? तुझ्यामध्ये आणि सरांमध्ये पुन्हा भांडण झालं का? अगं सरसुद्धा कॉलेजमध्ये येत नाहीत. आता रोहितनंही थोडंसं तिरकं बघितलं त्याचा फोन आला म्हटल्यावर. आणि राणी म्हणाली, मनोज अरे खूप एमर्जन्सी आहे आणि मी नाही येऊ शकत आणखीन काही दिवस कॉलेजला. मनोज म्हणाला, काय एमर्जन्सी आहे? मागचे काही दिवससुद्धा खूप सॅड होतीस, मला सांगायचं नाही का? मी तुझा कोणी नाही का? हे बघ राणी, एकतर तू पुन्हा नातं सुरू कर किंवा कायमचं तोडून तरी टाक. आणि त्याचं असं बोलणं ऐकून रोहित थोडा रागालाच आला. आणि हा गोड गोड बोलून मित्र मित्र म्हणून राणीला माझ्यापासून कटवत तर नाही ना, असं त्याला वाटलं. आणि राणीनं आता रोहितकडे बघितलं आणि रोहित तिला म्हणाला, फक्त बेस्ट फ्रेंड आहे म्हणून सांग सगळं त्याला. आणि त्याला सांग की तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, असं तो मुद्दाम म्हणाला. आणि मग राणी म्हणाली, मनोज अरे सर हॉस्पिटलमध्ये आहेत. रोहित म्हणाला, सर नाही हो. आणि तरीही राणी म्हणाली, मनोज रोहित सर हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आता घरी आहेत, पण त्यांच्यासाठीच मला नाही येता येणार. आणि रोहितला राणी अहो म्हणालीच नाही, त्यानं सांगितलं तरी. आणि मनोज म्हणाला, का काय सर हॉस्पिटलमध्ये आहेत? अरे बापरे. राणी म्हणाली, अरे नाही आता त्यांना सोडलं आहे, पण मनोज मला अभ्यास पाठव. मनोज म्हणाला, ठीक आहे काळजी घे, मी बघायला येऊ शकतो का, चालेल का? तसं राणीनं पुन्हा रोहितकडे बघितलं त्याची परवानगी घेण्यासाठी आणि रोहितनं मान हलवून हो म्हटलं. राणी म्हणाली, हो चालेल तू येऊ शकतोस. आणि मग फोन ठेवला आणि राणी तशीच बाहेर निघाली. आणि रोहित म्हणाला, कुठं निघालीस? पाठीमागचं स्पंजिंग राहिलं, विसरलीस का? की बेस्ट फ्रेंडचा फोन आला की सगळं विसरायला होतं. आणि राणीनं तोंड वाकडं केलं आणि मनात म्हणाली, यांचं शेपूट वाकडते वाकडंच. आता काय बोललो आम्ही असं? किती किरकोळ बोलणं झालं तरी यांना पटत नाही. पण आता राणीचं सारखं मनोज मनोज करणं रोहितला आधीही आवडत नव्हतं आणि आता तर अजिबात आवडलं नाही. मग राणीनं पाठीमागचं सुद्धा स्पंजिंग केलं आणि आता मात्र तिनं त्याच्या पाठीवर किस करण्याचा वेडापणा नाही केला, कारण हा हक्क जोपर्यंत तो देत नाही तोपर्यंत आपण घ्यायला नको आणि पुढे जायला नको आपल्या वतीनं, असं तिला वाटलं. मग तिनं पायाचंही स्पंजिंग केलं, त्याला पूर्ण फ्रेश केला, कपडे घातले, परफ्यूम वगैरे मारला. रोहितला आता खूप फ्रेश वाटत होतं. मग राणीनं
खिडकीचे पडदे उघडले, खिडकीसुद्धा उघडली. बाहेरचा बागेतला हिरवागार नजारा रोहितला दिसायला लागला आणि त्याची देशभक्तीपर गाणी लावली आणि स्वतः आंघोळीला गेली. आणि रोहितला आता खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि मग ती आंघोळ करून परत आली बाथरूममध्येच कपडे बदलून. पण तिचा टॉप पूर्ण भिजलेला दिसत होता. बहुतेक पडला असावा कपडे बदलताना पाण्यामध्ये. आणि रोहित मला हे काय, आतमध्ये कपडे बदलायची काय गरज होती, आता तो टॉप चेंज कर. आणि राणी म्हणाली हो सर करणार आहे. आणि रोहितला आता आनंद झाला. त्याला वाटलं राणी इथेच त्याच्यासमोर चेंज करेल आणि त्याला म्हणेल तोंड फिरवा मी चेंज करते. पण राणीनं सरळ कपाट उघडलं, दुसरा टॉप घेतला आणि गेली रोशनच्या रूममध्ये. आणि रोहित निराश झाला. आणि आधीची त्याचीच वाक्य त्याला आठवली. माझ्यासमोर असलं काही करू नको, मला दिसू नये असं राहा, माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको असं सांगणारा रोहित आता उगीचच तिच्याकडून अपेक्षा करायला लागला होता. मग राणी तशीच किचनमध्ये गेली. आणि ती किचनमध्ये जास्त जात नव्हती. रोहितचं खूप काम असायचं, त्यामुळे जानकीनं तिला किचनमध्ये येऊ नको असं सांगितलं होतं. पण रोहितला राणीच्याच हातचं लागायचं. आणि जानकी म्हणाली राणी आम्ही बनवतो नाश्ता, तू जा. आणि सपना हसून म्हणाली आई आपण बनवलेला नाश्ता इतरांना चालेल, पण तिच्या नवऱ्याला तर तिनंच बनवलेला नाश्ता पाहिजे ना, कारण राणीच्या हातात खूप जादू आहे. तो नाश्ता खाऊनच नवरा बरा होणार तिचा. आता राणी हसली आणि रोहितसाठी नाश्ता बनवू लागली. ही सगळी मस्करी चिडवणं जर खरं खरं असतं तर तिलाही आवडलं असतं, पण सगळंच अधांतरी होतं. मग त्याचा नाश्ता वगैरे झाला. राणी कॉलेजला गेलीच नाही, घरीच अभ्यास करत होती. आणि अचानकच दुपारी रोहितला मिरगीचा झटका आल्यासारखा म्हणाला मला करमत नाही राणी, मला अजिबात करमत नाही, मला बाहेर जायचं आहे. तिनं पेन खाली ठेवला आणि चकित होऊन त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली मग उठा आणि जा, कोणी तुम्हाला अडवलं आहे. रोहित गाल फुगून म्हणाला राणी माझी मस्करी करतेस का, तुला माहीत आहे ना की मी उठू शकत नाही. आणि राणी तोंड वाकडे करून म्हणाली मला चांगलंच माहीत आहे की तुम्ही उठू शकत नाही, पण तुम्ही विसरताय की तुमची काय हालत आहे. प्रत्येक पेशंटनं असे पेशन्स ठेवावेच लागतात बरं होईपर्यंत, पण तुमच्यात तेवढेही पेशन्स नाहीत. मग लोकांशी कशाला पंगा घेता हातपाय मोडेपर्यंत. आणि आता रोहित चिडला आणि पुन्हा उठायला जाणार इतक्यात पुन्हा दुखलं आणि आई आई ग करून खाली बसला. राणी उठली आणि तिला वाईट वाटलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली सर ऐका ना, असं नका करू, बरं व्हायचं आहे ना, आणि प्लास्टर सोडायला फक्त 4 दिवस बाकी आहेत. असं अगदी लहान बाळासारखं तिनं त्याला समजावलं. आणि मग तो म्हणाला समजतंय ग, पण बोर होतंय, काय करू. राणी म्हणाली आता तुमची लाईफच इतकी बोरिंग आहे, त्याला मी तरी काय करू. तुम्हाला एखादा पिक्चर आवडत नाही, नाटक आवडत नाही, सिरियल आवडत नाही, रोमॅन्टिक गाणी आवडत नाही, मग काय लावून देऊ सर तुम्हाला तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. सर घरात दुसरं काय होऊ शकतं, आणि देशभक्तीपर गाणी ऐकून ऐकून तुम्ही बोर झालाय. आणि रोहित म्हणाला काय पण कर, पण मला बोर होत आहे. आणि राणी म्हणाली आई बाबा सपनाताईला बोलवू का गप्पा मारायला, की तुमच्या मित्रांना बोलवू. आणि रोहित म्हणाला नको. राणी म्हणाली मग दिल तो पागल हे पिक्चर बघायचा का, खूप मस्त आहे. आणि रोहित घाबरून म्हणाला नको नको, त्यात सगळे पागल दिसतात, नावच पागल आहे ना. राणीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली ते पागल नाही, तुम्ही पागल आहात. किती रोमॅन्टिक मूवी आहे सर, पण जाऊ द्या, आता काय करू तुम्ही सांगा, मी तर हरले तुमच्यासमोर. आणि रोहित म्हणाला कर ना आणखीन काहीतरी विचार. आणि राणी म्हणाली मग पुस्तक वाचू का. राहुल म्हणाला नको, मला झोप येते. आता राणी चिडली. या आजारी माणसापेक्षा आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसाचा पेशन्स खूप असावा लागतो हे तिला कळलं. आणि ती म्हणाली मग आता तुमच्याकडे डान्स करू का मी. आणि रोहित लगेच म्हणाला हो मला चालेल, मला आवडेल हे. आणि राणी चकित होऊन म्हणाली काय काय म्हणाला, आता मी तुमच्यासमोर डान्स करायचा आहे का. आणि रोहित म्हणाला काय हरकत आहे, कॉलेजमध्ये तर इतक्या सगळ्यांसमोर केलाच की, मग नवऱ्यासमोर डान्स करायला काय हरकत आहे. आणि कोणतं गे ते गाणं, इंतजार कोई आए लेके प्यार, हे राणी कर ना डान्स. पहिल्यांदाच मला कोणता तरी डान्स आवडला.
आणि राणी हसून म्हणाली, म्हणजे तुम्ही मनापासून बघत होता माझा डान्स? आणि रोहित थोडा हसला. हो पण म्हणाला नाही, नाही पण म्हणाला नाही. आणि मग म्हणाला, आता तू करतेस म्हणजे करतेस हां, असं म्हणून त्यानं डोळे झाकून घेतले आणि म्हणाला, जेव्हा तू डान्सला सुरुवात करशील तेव्हाच डोळे उघडणार. आणि आता राणीला काय करावं सुचेना. आणि या हट्टी माणसासमोर तिनं दरवाजा लावून घेतला, टेबल वगैरे बाजूला सरकवला आणि जागा निर्माण केली. आणि त्या छोट्याशा जागेतच तिनं डान्स करायचं ठरवलं. मोबाईलवर गाणं लावलं आणि पुन्हा कमरेला ठुमका दिला आणि सुरुवात केली. हमको आजकल है इंतजार, कोई आए लेके प्यार, असं म्हणून राणी आता डान्सची प्रत्येक मूवमेंट फक्त आणि फक्त रोहितकडे बघून हसून करत होती, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणी ऑडियन्स नव्हतंच. आणि रोहितसुद्धा गालात हसून तिच्याकडे बघत होता. आणि कदाचित आता या गाण्यातून तिनं घातलेली साद त्याला कळायला लागली होती, पण तिचा इंतजार कधी संपणार हे देवालाच माहीत. आणि मग रोहित तिच्याकडे मनापासून बघत होता आणि डान्स संपला आणि तो म्हणाला, सॉरी राणी, मी तुझ्यासाठी टाळ्या पण नाही वाजवू शकत. आणि राणी म्हणाली, हरकत नाही. आणि मग रोहित म्हणाला, ए राणी, पण हे गाणं असं आहे, मग या पिक्चरमध्ये त्या हिरोईनचा इंतजार संपला का गं? राणी म्हणाली, संपला ना सर, अहो 3 तासाचा जो पिक्चर असतो ते आपल्यासारखं मोठं आयुष्य थोडीच असतं. तिथे घटना पटापट चेंज होतात. आणि किती बरं झालं असतं ना, आपलं आयुष्यही इतकं छोटं असतं तर, म्हणजे मोठी मोठी दुःख नसती झाली. असं म्हणून राणीनं सुस्कारा सोडला. आणि त्याला कळत होतं की तिला कसलं दुःख आहे, पण तरीही किती हसतमुख असते ही वेडी मुलगी. आणि रोहित म्हणाला, कोण आहे ग हिरोईन? आणि राणीने लगेच मूड चेंज केला आणि राणी खुश होऊन त्याला म्हणाली, माधुरी दीक्षित आणि संजय कपूर, आणि पिक्चरचं नाव आहे राजा. खूप मस्त मूवी आहे सर, मला तर फार आवडते, मी 15 वेळा बघितली. आणि रोहित काहीच न समजून म्हणाला, कोणता कापूर? तसं राणी डोक्यावर हात मारून म्हणाली, बुद्धू रोहित कुमार. एका हिरोचं धड नाव माहीत नाही, कोणत्या जमान्यात राहतात काय माहीत. पण आता रोहितला गाणं हे इतकं आवडलं होतं की तो ती मूवी बघावी असा विचार करत होता. आणि बहुतेक आता पत्थर दिल सैनिकी शिस्त असलेल्या रोहित कुमारमध्ये आता रोमॅन्टिक मूडमध्ये घुसायला तयार होते. आणि ही मूवी बघायची, पण राणीसोबत, तेही थिएटरमध्ये, फक्त दोघांनी, आणि अख्खं थिएटर बुक करायचं, असं त्याच्या डोक्यात काहीच सुरू होतं. मग आता कशी असेल रोहित कुमारची रोमॅन्टिक जर्नी हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.